हे आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड सध्या केली जाते। काजू आणि आंबा या दोन्ही फळ पिकांचं यंदा मोठं नुकसान झालेलं आहे। या सोबतच साखर असेल किंवा कांदा असेल याच्यावरती देखील केंद्राने निर्यात बंदी लादलेली आहे। या सगळ्याचा निषेध मोर्चामधून केला जातोय। ईशान देशमुख आमचे प्रतिनिधी अपडेट्स देत आहेत। ईशान, यामिनी नक्कीच सध्या आपण बघू शकतो जो मोर्चा गिरगाव चौपाटीवरून वरच्या या दिशेने जाणार होता, कुठेतरी त्यांना आता शिवालय जो बंगला आहे तिकडे आता अडवण्यात आला आहे। कुठेतरी शेतकऱ्यांची आता धरपकड देखील पोलिसांकडून चालू केली आहे। शेतकऱ्यांनी निषेध म्हणून आंबा, आपल्याला माहिती असेल की हा जो मोर्चा होता तो आंबा उत्पादकांचा होता, काजू उत्पादकांचा होता, त्यामुळे आंबा फेकून रस्त्यावरती निषेध करण्यात आला आहे। सध्या बघू शकतो राजू शेट्टी असतील, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, त्याचसोबत अजून महादेव जानकर असतील, असे नेते सध्या आपण बघू शकतो त्यांना देखील पोलिसांनी घेराव घातला आहे। कुठेतरी पोलिसांकडून त्यांना अडवण्यात येत आहे। आपण बघू शकतो की अनेक दिवसापासून काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, आपण बघूया ही नेमकी काय चर्चा होती पोलिसांची। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करायचा प्रयत्न सुरू आहे, मात्र या सगळ्यांनी ठिय्या मांडलेला दिसतोय। काय नेमकी मागणी आहे? आमची एक मोठी ऑपरेशन याचे परिणाम देवेंद्र फडणवीस तुम्हाला भोगावे लागतील। आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही काही केलेला नाही आहे आणि आपण बघू शकतो, आपण बघू शकतो कशा प्रकारे
राजू शेट्टी आणि हर्षवर्धन सपकाळ यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणामध्ये निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, यामिनी गेल्या 2 महिन्यांपासून कोकणातला आंबा व काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरतोय, आंदोलन करतोय, मात्र अद्याप त्यांच्या मागण्यांना यश येत नाही आणि त्यामुळे आज हे भलं आंदोलन जे आहे ते मुंबईत होताना आपल्याला दिसतंय। आपण गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला अशा पद्धतीने जाणार, मुख्यमंत्र्यांजवळ जाणार, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार, अशा पद्धतीची भूमिका या सर्व आंदोलकांची होती आणि त्यामुळे आपण पाहतोय राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ असे दिग्गज नेते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। काही वेळापूर्वीच पोलिसांना आता त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सध्या गिरगाव चौपाटी आणि आसपासच्या परिसरामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। वाहतूक समस्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय। प्रत्येक वाहन जे आहे ते पोलिसांच्या वतीनं तपासलं जात आहे। आंदोलक ठिकठिकाणी या ठिकाणी येताना एकत्रित येताना आपल्याला दिसत आहेत। यासोबतच वर्षा निवासस्थानाच्या आसपास देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। त्या ठिकाणी देखील अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। समोर आपण पाहतोय पोलिसांची गाडी या ठिकाणी प्रत्येक गाडी चेक करतायत आणि आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेत असल्याचं आपल्याला दिसतंय। शेखर जयंत पाटील यांना देखील कप परेड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे, त्यांना देखील ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीतच सर्व विरोधक एकवटले होते आणि त्यांना आजचा हा शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा आपल्याला केला होता। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं, काही वेळापूर्वी विनायक राऊत यांना देखील पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे। काही दिवसांपूर्वी या सर्व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जे आहे ते उद्धव ठाकरेंना त्यांना विनंती केली होती या आंदोलनामध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगाने आणि त्यामुळे अनेक शिवसैनिक देखील या आंदोलनात आपल्याला मोठ्या संख्येने दिसत आहेत। कोकणातला शेतकरी कधीही मदतीची अपेक्षा करत नाही, मात्र यावर्षी त्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर केवळ 22,000 रुपयांची मदत हेक्टरी देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही करतोय अशा पद्धतीची या सर्व शेतकऱ्यांची भूमिका असल्याचं आपल्याला दिसतंय। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते होताना दिसतंय। याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी देखील आहेत आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी ताब्यात पोलीस घेत असल्याचं आपल्याला दिसतंय। आपण आंदोलकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताब्यात पोलिसांना काय म्हणलं तुमच्या? नाही, तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, काय म्हणणं? काय दिशा असेल? आज आंब्या जे आपले आहेत त्या आंब्याकरिता हे आंदोलन होतं। कोकणाचा आंबा बाहेरगावी जाऊ नये यासाठी आंदोलन होतं आणि मी शिवसेना शाखा प्रमुख आहे सुबोध चिटणीस। आम्ही अंधेरीहून इथे आलो होतो तर पोलीस म्हणतात की नेत्यांना देखील अटक केलेली आहे। आमचा हे अंधेरी वेस्टला आम्ही राहतो। आता या ठिकाणी हळूहळू आंदोलन यायला सुरुवात झालेली आहे। पोलीस या ठिकाणी ताब्यात घेत आहेत। आझाद मैदानात त्यांना जावं अशा पद्धतीची विनंती कार्यकर्त्यांवर जावं लागेल आणि तिथून तुम्ही हे करा। हो, दादागिरी आहे ही। आम्ही मोर्चा म्हणजे काय, आम्ही आमच्याकडे काही दगड नाहीत, काही विटा नाहीत, काय नाहीये, परंतु आम्हाला आता मोर्चा आझाद मैदानवर विरोधात वागत असून गाडीमध्ये घ्या। शेट्टी साहेब, शेट्टी साहेब, शेट्टी साहेब, कशा प्रकारे राजू शेट्टींना आता सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राजू शेट्टी आहेत आपल्यासोबत फोनवरून। शेट्टी साहेब, तुम्हाला पोलिसांनी काय नेमकं म्हटलंय? आता कुठे घेऊन जात आहेत पोलीस? खरं तर 4 वाजता गिरगाव चौपाटीला जायचं म्हणून हो, आम्ही शिवालयामध्ये सगळे जमलेलो होतो आणि
त्यानंतर तिथून अचानक पोलीस त्या ठिकाणी आले हं, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही ताब्यात घेत आहोत. मी त्यांना विचारलं की इथून आंदोलनाचं स्थळ 2 किलोमीटर गुन्हा केलेला नाही, हो, तिथं काही आंदोलन सुरू नाही आहे. हं, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळापर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय आम्हाला ताब्यात घेण्याचा काही एक अधिकार नाही. हं, हं, तेव्हा त्यांनी उर्मटपणाची भाषा केली आणि तुम्हाला जे काही कोर्टात सांगायचं ते कोर्टात सांगा, हं, रेकॉर्ड करून घ्यायचं तर रेकॉर्ड करून घ्या, हं, परंतु आम्ही तुम्हाला ताब्यात घेतोय असं करून बळाचा वापर करून हं, धक्काबुक्की करून लाठीचार्ज करून आणि अनेकांना जखमी झाल्या. काही लोक कार्यकर्त्यांच्या खिशातल्या मौल्यवान वस्तू पडल्या आहेत, पैसे गेलेले आहेत. हं, अशा प्रकारे जोर जबरदस्तीनं धक्काबुक्की करून हं, पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलंय. खरं तर काही एक कारण नव्हतं, हं, परंतु आणि हे जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर झालेलं आहे. डीसीपी मुंडे यांच्या समोर या सगळ्या घटना घडल्याने घुगे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी आम्हाला उर्मटपणानं सांगितलं तुम्हाला रेकॉर्ड करून घ्यायचं असेल तर रेकॉर्डिंग करून घ्या, हं, परंतु आम्ही तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे, जे काय सांगायचं ते कोर्टात सांगा. हं, अशा प्रकारची आरेरावी खरं तर यांनी केली आहे. खरं तर कायदा या लोकांनी आम्हाला सुचवायचं काही कारण नाही. हं, मी स्वतः कायदे मंडळाचा सदस्य राहिलेलो आहे. हं, राज्यात आणि देशामध्ये आम्ही केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करायचं काम पोलिसांचं आहे, हं, परंतु त्यांनी जोर जबरदस्ती करून केवळ मुख्यमंत्र्यांच्या घरावर आम्ही मोर्चा काढण्याचा इशारा दिला हं, म्हणून ते काही त्यांचं वैयक्तिक घर नाही, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे. हं. पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर का जायचं म्हटलं, हं. कारण गेल्या 2.5 महिन्यापासून कोकणातला शेतकरी आंदोलन करत असताना हं, मुख्यमंत्री 4-5 वेळा कोकणामध्ये आले. हं. कुणाच्या वाढदिवसाला आले, कुणाच्या लग्नाला आले आणि काही खाजगी कामासाठी आले, काही उत्सवाला आले. परंतु या 2.5 महिन्यामध्ये सातत्यानं आंदोलन करणारा हा जो शेतकरी आहे हं, त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय त्यांचं म्हणणं आहे, हं, काय काय एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचे एखादं घर तपासलं असतं, आमदार एखादं कलम बघितलं असतं, नेमकं उत्पादन घटलंय का शेतकरी कांगावा करतायत याची खात्री करून घ्यायला पाहिजे होतं. शेतकऱ्याच्या वेदना काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे होतं. हं. परंतु 4-5 वेळा कोकणात येऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी साधं निवेदन घेण्याची सुद्धा तसली शेतकऱ्यांची घेतली नाही. हं. आणि म्हणून मग कोकणातला शेतकरी पहिल्यांदा 50 वर्षामध्ये हं. मुंबईत आलेला होता आणि तो कैफियत घेऊन आलेला होता. तो काही भांडायला आलेला नव्हता, हं. मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आलेला नव्हता, तो कैफियत घेऊन आलेला होता. खरं तर हे आंदोलन सुद्धा 15 दिवसापूर्वी जाहीर केलेलं होतं, अचानक झालेलं नव्हतं. हं. पण खरं तर मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रकारचे दौरे रद्द करून माझा कोकणातला शेतकरी मुंबईमध्ये आलेला आहे, त्याचं म्हणणं काय आहे, त्याचं वेदना काय आहेत, हं. त्याचं दुखणं काय आहे हे समजून घ्यायला थांबायला पाहिजे होतं. त्यांनी पाहिजे तर आम्हाला म्हटलं असतं नाही तुम्ही वर्षावर येऊ नका, सह्याद्रीवर या, तिथं आपण बैठक घेऊ, निवडक लोकांची प्रतिनिधीवर चर्चा करतो हं. असं म्हटलं असतं तर कदाचित कोकणातल्या शेतकऱ्यांना थोडंसं त्याचं दुखणं जे आहे ते हलकं झालं ठीक असतं आहे. किंवा त्याच्या दुखण्यावर भुंकर मारता आली असते. बरं. परंतु याने जोर जबरदस्ती केली, पोलिसी हं. खाक्या दाखवला, हं. याचा आम्ही धिक्कार करतो आणि बरं. याची किंमत निश्चितच मुख्यमंत्र्यांना चुकती करावी लागेल. हो हो हो, धन्यवाद राजूजी, तुम्ही बोललात सविस्तरपणे यासाठी. विनायक राऊत देखील आपल्या सोबत आहेत, ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते. या सगळ्या काजू आंबा उत्पादक जे मुंबईमध्ये त्यांचा आक्रोश मांडण्यासाठी आलेले होते. राऊजी, काय म्हणणं आहे तुमचं? आता धरपकड कशा पद्धतीने झाली आहे, झटापट कशी झाली आहे हे देखील आपण बघितलेलं आहे. आज आझाद मैदानात जे आंबा आणि काजू उत्पादनाच्या संदर्भात आंदोलन करते होते आणि नेते होते त्यांना आणण्यात आलेले विनायक राऊत आपल्या सोबत आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते. राऊत साहेब, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत. कशा पद्धतीने हे आंदोलन आता आंदोलक जे होते त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, झटापट झालेली आहे, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं या